हाय एव्हरीवन, मी बोलते अनिता. तर आज आपण घेऊन आलो आहे इव्हनिंग स्नॅक्स. तर सिम्पलमध्ये आपण कसं करू शकतो. महाराष्ट्राचे म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांच्याच घरामध्ये आपल्याकडे चुरमुरे असतात. तर आपण चुरमुऱ्याचे कसे स्नॅक्स बनवू शकतो इव्हनिंगसाठी. तर हे चुरमुरे मी घेतले. तर या चुरमुऱ्यामध्ये मी काय काय ॲड करते तुम्हाला मी पुढे सांगते. हे चुरमुरे घेतले मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही कोणते पण चुरमुरे घेता. पण मी हे वाले आणलं. सिम्पल आहे, करून बघायचं. तर मग हे चुरमुरे घेतले. ह्याच्यामध्ये मी कांदा बारीक चिरून टाकते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी मिरची ॲड करते ह्याच्यामध्ये. मिरची ॲड करते. त्याच्यानंतर माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे तर आपण मिरची ॲड केली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये फुटाणे ॲड करते. मार्केटमध्ये भेटतात बघा हे वाले. तर हे मी ॲड करते ह्याच्यामध्ये. तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये मी थोड्या क्वांटिटीमध्ये थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलं. मला जास्त बनवतं जास्त क्वांटिटीमध्ये करू शकतो. तर मी हे सर्व ॲड केले. त्याच्यानंतर माझ्याकडे हे होतं चिप्स पॅकेट होतं, ते पण मी बारीक करून ह्याच्यामध्ये ॲड केलं. आणि म्हणजे घरी माझ्याकडे काय काय होतं हे स्नॅक्समध्ये मी ॲड केलं. तर तुम्ही ह्याच्यामध्ये टमॅटो पण घालू शकता, तुम्ही घालू शकता. तुम्ही सिम्पल बनवलं. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये शेव ॲड करते. माझ्याकडे आहे, मी शेव ॲड करून घेते. शेव ॲड केलं. त्याच्यानंतर हे सर्व ॲड करून घेते. ह्याच्यानंतर मी आता पुढे ह्याच्यामध्ये मीठ टाकते थोडंसं चवीसाठी टाकते. ऑलरेडी आपण हे 2 स्नॅक्स टाकले तर ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये मी. तर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये मीठ ॲड करू शकता, नाही केलं तरी चालेल. तर मी मीठ ॲड ह्याच्यामध्ये केलं. सिम्पल आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला मी लिंबू पिळून घेते ह्याच्यामध्ये. पण फ्लेवर जरा वेगळा चेंज होण्यासाठी. तर तुमच्याकडे लिंबू अवेलेबल असेल तर तुम्ही टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. तर मी लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतला. जरा चाट सर्कल आणण्यासाठी म्हणून लिंबू ॲड केले. हे सर्व मी आता करून घेतलं. तर आता मी सर्व मिक्स करून घेते. सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. मिरची ॲड केली आहे यामध्ये. 2च मिरची ॲड केल्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त कमी करू शकता. 1 मिरची पण तुम्ही टाकू शकता. ह्या पद्धतीने मी सिम्पल बनवलं. जास्त सिम्पल आहे. सिम्पल इव्हनिंग स्नॅक्स असं बनवून बघा कसं वाटतं तुम्हाला. आणि कमेंट करून पण सांगा स्नॅक्स कसं झालं. हे बघा मस्त झालं. चमच्यामध्ये बघा मी थोडंसं लाल तिखट टाकलं ह्याच्यामध्ये, कारण थोडं कलर येण्यासाठी. कलर येऊन थोडंसं तिखट पाहिजे म्हणून. तर मिरची कसं काढून टाकू शकतो. हे बघा मस्त असं रेडी झालं स्नॅक्स. इव्हनिंग स्नॅक्स रेडी झालं आहे. तर तुम्ही या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंट करून झाल्यानंतर कमेंट करून सांगा की कसं होतं. हे तुम्ही ऑफिसमध्ये घेऊन जाऊ शकता इव्हनिंग स्नॅक्सला. या पद्धतीने बनवून सगळ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटू.